नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज जरा विशेष चेहऱ्यावरती आनंद दिसतोय ना. दिवसच तसा आहे, आनंदाचा दिवस आहे. हां, तुम्हाला प्रश्न पडला असेल असं काय आहे, लगेच कॅलेंडरकडे बघत असाल की असा नेमका आनंदाचा दिवस म्हणजे काय आहे. तर हो, निश्चितच हा झी मराठीसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. दार उघड वहिनी दार उघड असं म्हणत हा कार्यक्रम सुरू झाला आणि मग घराघरातले नातेसंबंध कसे आनंदाचे होतील, घरातले आनंदाचे दुःखाचे क्षण कसं टिपता येतील, आमच्या वहिनींच्या त्या घराच्या चेहऱ्यावरती आनंद कसा राहील हे बघत हा प्रवास सुरू झाला. 9 लाख पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास महाराष्ट्रभरात झाला. खूप आठवणी आहे त्या कार्यक्रमाच्या. पण या आठवणीमधली आजच्या दिवसाची आठवण आहे ना, ही आयुष्यभर मनावर कोरली जाईल. माझ्याच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक घराच्या प्रत्येक मनावर कोरली जाईल असा हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला आठवत असेल की 6 फेब्रुवारी 2012 नेहमीप्रमाणे 6:30 वाजता कार्यक्रम सुरू झाला. तुम्ही सगळे येऊन त्या टीव्हीच्या संचासमोर बसलात आणि कार्यक्रमात आमची एक ताई, जी आता लवकरच वहिनी होणार आहे, कारण आम्ही साताऱ्यात गेलो होतो आणि प्रियांका तारळकर ही आमची ताई आम्हाला भेटली. बोलू लागली. बोलता बोलता अख्खं बालपण तिच्या डोळ्यासमोरून गेलं. 3 भावंड, आजोबा. आई ज्या दिवशी गेली त्या दिवशीच जो भाऊ आहे तो एक नर्स घेऊन गेली. तो कुठे आहे भाऊ माहिती नाही. विजय तारळकर नावाच्या परिवाराने पुढे येऊन या आमच्या प्रियांका ताईला वाढवलं, सख्यापेक्षा जास्त प्रेम दिलं. म्हणजे विजय तारळकर यांची 2 मुलं ही ताईच्या जाण्याच्या कल्पनेने रडू लागली, डोळ्यात पाणी आलं. कारण इतकं जिव्हाळ्याचं नातं त्या घरात घडलं. नातं रक्ताचं नव्हतं, पण स्नेह इतका होता की अख्खं कुटुंब घट्ट असं झालेलं आपण बघितलं. ताई खूप बोलत होती आणि मी तिच्याशी गप्पा मारत असताना नकळत ताई म्हणाली की माझी एक बहीण 2 वर्षाची असताना आजोबांनी कुठल्या तरी आश्रमात ठेवलेली आहे. कुठे आहे ती बहीण माहीत नाही. ताईच्या डोळ्यात पाणी आलं. नकळत माणूस आहे, माझेही डोळे पाणावले. जर तिने बघितलं असेल, माझ्या बहिणीने बघत असेल हा कार्यक्रम, तर मला असं वाटतं नाही का तिने पाहावं. माझं नाव प्रियांका कैलास तारळकर तिकडचं आणि तिचं प्रीती कैलास तारळकर आहे. तर तिला जर वाटत असेल आणि हो, तुमचेही डोळे पाणावले. कुठेतरी प्रत्येकाच्या मनात इच्छा व्यक्त झाली, प्रकट झाली की त्या प्रियांका ताईला तिची बहीण भेटली तर. तुम्हाला सांगतो, त्याच एपिसोडमधली ती 2 वाक्य मला अजूनही आठवतात. एक म्हणजे ताईला मी म्हटलं होतं की ताई, काय सांगावं, नियतीच्या मनात काय आहे, विधाताच्या मनात काय आहे. कारण कदाचित 8 तारीखला तिचं लग्न आणि हो 8 फेब्रुवारीलाच तिचा वाढदिवस. बघा, 6 फेब्रुवारीला आपला भाग आपण बघितला. जेव्हा शूटिंग झालं साताऱ्यात तेव्हा ती म्हणाली होती की 8 फेब्रुवारीला माझं लग्न आहे आणि त्याच दिवशी माझा वाढदिवस आहे. आणि मी म्हटलं होतं की ताई, जर शक्य झालं काय सांगावं तर मीच येईन तुझ्या लग्नाला. आणि मी लग्नाला येताना ताई तुझ्या त्या छोट्या बहिणीला, जिचं नाव प्रिया असं होतं, तिला घेऊन आलो तर. तिने तर तिला तर तुझा चेहरा पण नाही आठवणार. नाही, मला आठवतो पण आता चेंज झाला असेल. 13 वर्ष. कुठल्या आश्रमात कसं शोधायचं सांग. मी या निमित्ताने जितके आश्रम आहेत तितक्या आश्रमातल्या सगळ्यांना आवाहन करतो. आपण सगळे जर जागरूकपणे विचार केला तर 2 भाऊ या 2 बहिणींची भेट घडवून आणली तर सगळ्यात मोठी भेट ठरेल. आम्ही सगळं विसरलो. एपिसोड संपला, तुम्ही विसरलात. दिनांक 7 म्हणजे टेलिकास्टचा दुसरा दिवस, रिपीट टेलिकास्ट संपलं. आम्ही पुण्यात शूटिंग करत होतो आणि अचानक फोन वाजला. फोन उचलला. पलीकडनं अत्यंत मायेचा, ममतेचा आवाज.
हॅलो पोरा. पोरा म्हटल्यावर काळजात चर झालं. म्हटलं हां बोला, कोण बोलतंय? पोरा मी माई बोलते. माई? माई? सिंधुताई सपकाळ. हां म्हटलं बोला माई, काय? मला वाटलं मला काहीतरी आमंत्रण आहे. ताई म्हणाले नाही, माईंच्या पुढचे शब्द होते जे मला सुन्न करणारे होते, प्रचंड आनंद देणारे होते. माई म्हणाली बाळा तू काल कोणाचं नाव घेतलंस रे बाळा? माईनं म्हटलं बाई वडिलांचं, त्या लेकराच्या वडिलांचं नाव काय? म्हटलं कैलास तारळकर. आणि त्या छोटीचं नाव? तेव्हा प्रिया असं होतं. हो, किती वर्षापूर्वी? माई भडाभडा प्रश्न विचारत होत्या. माझ्या लक्षात होते तितके उत्तरं देत गेलो. 15 मिनिटात परत माईंचा फोन आला आणि माईने सांगितलं लेकरा माझ्या बाळा कुठेही शोधू नकोस त्या मुलीला, तिची छोटी बहीण माझ्याकडेच वाढते. तुम्हाला सांगतो आयुष्यातला अत्यंत आनंदाचा दिवस असतो ना तो हाच असतो. राहवलं नाही. मग म्हटलं तिला मला भेटता येईल का? मला भेटता येईल का? माई म्हणाले होत, मी व्यवस्था करते. तुम्हाला सांगतो इतका आनंदाचा हा दिवस आहे की आत्ता मी प्रवास करून रात्रभर साताऱ्यातल्याच राजतारा हॉटेलच्या या रिसेप्शनमध्ये बसलो आहे. कारण आमची ती छोटी ताई माईने पाठवलेली आहे आणि तिला घेऊन, त्या प्रियाला घेऊन माईंचे पहिले मानसपुत्र ज्यांना घेऊन माईने आश्रम सुरू केला ते दीपक, म्हणजे आपण बऱ्याच जणांनी मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटामध्ये दीपक बघितलेले आहेत. तेच दीपक या ताईच्या बहिणीला घेऊन आत्ता साताऱ्यात पोहोचलेले आहेत. खूप आनंदाचा दिवस आहे कारण आता कधी एकदा जातो आणि प्रियांका ताईच्या लग्नात जाऊन तिला म्हटल्याप्रमाणे ती आनंदाची भेट तिच्या समोर घेऊन जातो. यासाठी मी उत्सुक आहे, तुम्ही उत्सुक असाल